आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, जिथे तुम्हाला विविध पुस्तकांचे सखोल विश्लेषण ऐकायला मिळते। आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत, वजा श्रीमद भगवद्गीता। श्रीमद भगवद्गीतेबद्दल थोडक्यात माहिती। श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मातील एक पवित्र धर्मग्रंथ आहे। हा महाभारत या प्राचीन भारतीय महाकाव्याचा एक भाग आहे। विशेषतः भीष्म पर्वामध्ये याचे वर्णन आहे। कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण आणि महायोद्धा अर्जुन यांच्यातील संवादातून गीतेची निर्मिती झाली। या ग्रंथात 700 श्लोक आहेत आणि ते 18 अध्यायांमध्ये विभागलेले आहेत। यामध्ये जीवनाच्या विविध पैलूंवर, जसे की कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, धर्म, कर्तव्य, आत्मा आणि परमात्मा यावर सखोल मार्गदर्शन केले आहे। अर्जुन जेव्हा आपल्याच बांधवांविरुद्ध युद्ध करण्याच्या धर्मसंकटात सापडतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला योग्य, अयोग्य, कर्तव्य आणि मोक्ष यांचा मार्ग दाखवतात। भगवद्गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून ती एक जीवनशैलीचे मार्गदर्शक आहे। तिच्या शिकवणी आजही तितक्याच प्रासंगिक आहेत आणि जगभरातील लोकांना प्रेरणा देतात। चला तर मग आता सुरुवात करूया श्रीमद भगवद्गीतेच्या एका विस्तृत विश्लेषणाला। तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्रीमद भगवद्गीता एक विस्तृत विश्लेषण। श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे। हा महाभारत या महाकाव्याचा एक भाग असून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे। या ग्रंथात जीवनाचे, धर्माचे, कर्माचे, भक्तीचे आणि ज्ञानाचे गहन तत्वज्ञान सोप्या आणि सुंदर भाषेत मांडले आहे। भगवद्गीता का वाचावी? भगवद्गीता वाचण्याची अनेक कारणे आहेत आणि ती आजही तितकीच प्रासंगिक आहेत। जीवन जगण्याची कला शिकवते। गीता आपल्याला जीवनातील प्रत्येक परिस्थितीला कसे सामोरे जावे, आपले कर्तव्य कसे पार पाडावे आणि आपले मन कसे शांत ठेवावे हे शिकवते। तणावमुक्ती आणि मनशांती। आधुनिक जीवनातील ताणतणावांवर मात करण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी गीतेतील शिकवणी अत्यंत उपयुक्त आहेत। कर्मयोगाचे महत्त्व। फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्म कसे करावे याचा मार्ग गीता दाखवते। निष्काम कर्मयोगामुळे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, असे गीता सांगते। नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन। जीवनात योग्य अयोग्य काय आहे, धर्म म्हणजे काय आणि आध्यात्मिक प्रगती कशी करावी याबद्दल गीता सखोल मार्गदर्शन करते। आत्मज्ञानाची प्राप्ती। गीता आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देते आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल करण्यास मदत करते। नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे धडे। गीतेतील अनेक शिकवणी नेतृत्व, निर्णय क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्यासाठी उपयुक्त आहेत। अर्जुनाच्या गोंधळलेल्या स्थितीतून त्याला बाहेर काढत श्रीकृष्णाने त्याला कर्म करण्यास प्रवृत्त केले। 18 अध्यायांचे सखोल विश्लेषण। भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत, ज्यांना योग असे संबोधले जाते। प्रत्येक अध्याय एक विशिष्ट विषय हाताळतो आणि जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतो। 1. अर्जुन विषाद योग। या अध्यायात अर्जुन युद्धाच्या मैदानावर आपल्या नातेवाईकांना पाहून गोंधळून जातो आणि युद्ध न करण्याचा निर्णय घेतो। त्याला आपल्या कर्तव्याबद्दल शंका येते आणि तो श्रीकृष्णाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो। हा अध्याय मानवी मनातील संघर्ष आणि दुविधा दर्शवतो। 2. सांख्ययोग। श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मा अमर असल्याचे आणि शरीर नश्वर असल्याचे ज्ञान देतात। ते कर्मयोगाचे महत्त्व स्पष्ट करतात आणि स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगतात। हा अध्याय आत्मज्ञानाचा पाया घालतो। 3. कर्मयोग। या अध्यायात निष्काम कर्मयोगावर भर दिला आहे। श्रीकृष्ण सांगतात की कर्म करणे अपरिहार्य आहे, परंतु फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केले पाहिजे। स्वधर्माचे पालन करण्याचे महत्त्वही ते स्पष्ट करतात। 4. ज्ञान कर्मसन्यास योग। या अध्यायात ज्ञान आणि कर्माचे महत्त्व सांगितले आहे। ज्ञानाग्नीने सर्व कर्मे भस्म होतात असे श्रीकृष्ण सांगतात आणि ज्ञानप्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता स्पष्ट करतात। 5. कर्मसन्यास योग। कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्ही मार्गांमध्ये कर्मयोग श्रेष्ठ असल्याचे श्रीकृष्ण स्पष्ट करतात। अनासक्त भावनेने कर्म केल्याने शांती आणि मोक्ष प्राप्त होतो असे ते सांगतात। 6. आत्मसंयम योग। या अध्यायात ध्यानाचे महत्त्व आणि मन स्थिर कसे करावे यावर मार्गदर्शन केले आहे। मनाला आवर घालणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे यावर भर दिला आहे। 7. ज्ञानविज्ञान योग। श्रीकृष्ण स्वतःच्या विराट स्वरूपाचे आणि परमेश्वरी शक्तीचे ज्ञान देतात। ते सांगतात की तेच सर्व सृष्टीचे मूळ आहेत आणि सर्व काही त्यांच्यापासूनच उत्पन्न झाले आहे। 8. अक्षर ब्रह्म योग। या अध्यायात ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत। अंतकाळात भगवंतांचे स्मरण केल्याने मोक्ष मिळतो असे सांगितले आहे। 9. राजविद्या राजगुह्य योग। श्रीकृष्ण स्वतःला सर्वोत्कृष्ट आणि रहस्यमय ज्ञान राजविद्या म्हणून प्रकट करतात।
ते सांगतात की ते सर्व सृष्टीचे आधार आहेत, परंतु ते सृष्टीमध्ये लिप्त नाहीत. अनन्य भक्तीचे महत्त्व ते विशद करतात. 10. विभूती योग. या अध्यायात श्रीकृष्ण आपल्या विविध विभूती आणि ऐश्वर्यांचे वर्णन करतात. ते सांगतात की तेच सर्व वस्तूंचे मूळ आहेत आणि त्यांची प्रत्येक गोष्टीत उपस्थिती आहे. 11. विश्वदर्शन योग. अर्जुन श्रीकृष्णाला आपले विश्वरूप दाखवण्याची विनंती करतो. श्रीकृष्ण त्याला आपले विशाल आणि अद्भुत विश्वरूप दाखवतात, जे पाहून अर्जुन भयभीत होतो आणि त्यांची स्तुती करतो. हा अध्याय भगवंतांच्या अनंत सामर्थ्याचे दर्शन घडवतो. 12. भक्तियोग. या अध्यायात भक्तीचे विविध प्रकार आणि भक्तियोगाचे महत्त्व सांगितले आहे. निर्गुण आणि सगुण भक्तीपैकी सगुण भक्ती श्रेष्ठ असल्याचे श्रीकृष्ण स्पष्ट करतात आणि भगवंतांच्या प्रिय भक्ताची लक्षणे सांगतात. 13. क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायात शरीर क्षेत्र आणि आत्मा क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय काय यावरही मार्गदर्शन केले आहे. 14. गुणत्रय विभाग योग. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे स्वरूप आणि ते जीवावर कसा प्रभाव टाकतात हे या अध्यायात सांगितले आहे. या गुणांच्या पलीकडे जाऊन मोक्ष कसा मिळवावा हेही स्पष्ट केले आहे. 15. पुरुषोत्तम योग. या अध्यायात संसाररूपी वृक्षाचे वर्णन केले आहे आणि पुरुषोत्तम परमात्मा हे सर्वश्रेष्ठ कसे आहेत हे सांगितले आहे. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंधही स्पष्ट केला आहे. 16. दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी गुणांचे वर्णन या अध्यायात केले आहे. दैवी गुण मोक्षाकडे नेतात तर आसुरी गुण बंधनाकडे असे सांगितले आहे. 17. श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धा, आहार, यज्ञ, तप आणि दान यांच्या 3 प्रकारांचे सात्विक, राजसिक, तामसिक वर्णन या अध्यायात केले आहे. 18. मोक्ष संन्यास योग. हा भगवद्गीतेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. यात संन्यास आणि त्याग यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. श्रीकृष्णांनी सर्व धर्मांचा त्याग करून फक्त स्वतःला शरण येण्याचे आवाहन केले आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. हा अध्याय गीतेच्या सर्व शिकवणींचा सार आणि निष्कर्ष आहे. थोडक्यात भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून तो जीवनाचे एक सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. तो आपल्याला आंतरिक शक्ती ओळखायला, आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडायला आणि शांत व समाधानी जीवन जगायला शिकवतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः मराठी भाषिकांनी या ग्रंथाचा अभ्यास करणे हे खूप उपयुक्त ठरू शकते. आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.